एका UPSCच्या प्रश्नामध्ये एक विचारला होता, शिवाजी महाराजांची उंची किती असेल? शिवाजी महाराजांची उंची काय? कारण उंचीबद्दल अनेक मत आहेत. काही सांगतात महाराज 6 फुटाचे होते, काही म्हणतात नाही नाही महाराज 5.5 फुटाचे म्हणतात, काही म्हणतात काही 5'2" असे अनेक मत आहेत. पण उत्तर देणाऱ्याने इतकं सुंदर उत्तर दिलं, या माणसाची उंची मोजावं कशी तेच कळत नाही. ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात नवे संपूर्ण भारतवर्षात पारतंत्र्याची पताका एकट्याने मोडून काढली आणि सगळ्यांना भगव्या झेंड्याखाली आणणारा हा माणूस, याने कितीतरी गडांची निर्मिती केली, अटकपासून तटकपर्यंत मराठी साम्राज्य रोवलं. मला असं वाटते या माणसाची खरी उंची जर काय असेल तर महाराष्ट्रापासून अफगाणिस्तानापर्यंतची उंची म्हणजे छत्रपतीची उंची. ही उंची कर्तृत्वाची. मी हे का सांगितलं तुम्हाला? माणसाची उंची ही त्याच्या कपड्यावर नसते, माणसाची उंची ही त्याच्या पेहरावर नसते, माणसाची उंची शरीराची तेवढी नसते, माणसाची उंची कर्तृत्व आणि विचाराची असते. मला असं वाटतं मुक्ताबाई महाराजांची उंची काय आहे? त्या ज्ञानोबारायांना उपदेश करू शकतात आणि तेही ब्रह्मपदावर आरूढ होऊन उपदेश करू शकतात. म्हणजे मुक्ताबाईंच्या मुक्तीची जी अवस्था आहे तीच त्यांच्या विचाराची उंची आहे. त्यांच्या वयाची उंची भलेही कमी असू द्या, त्यांच्या वयाची उंची भलेही कमी असू द्या, ज्ञानोबरायांच्या पेक्षा त्या लहान आहेत, पण विचाराची उंची जर काय असेल तर ज्ञानी यांचे गुरु असणारे ज्ञानोबरायांनाही त्या उपदेश करू शकतात. इथपर्यंत ठीक आहे. उपदेश कोणी कोणाला करत असतं तो आज सस्ता झाला. उपदेश कोणी कोणाला करतं. रस्त्यानं चालता चालताना महाराज आला तर म्हणतात मार लोक ते महाराज तुम्हाला नाही समजणार याच्यातलं, म्हणजे आपल्याला वाटते बा हा आपल्यापेक्षा आता मोठा झाला, म्हणजे आपल्यालाही उपदेश करणारे माणसं खूप भेटतील. आता पुढचं वाक्य आहे का, ज्ञानोबारांना उपदेश केला म्हणजे ज्ञानोबारांना बोलणारे काय या जगात कमी असतील असं नाही, पण मुक्ताबाईंनी उपदेश करावा आणि ज्ञानोबारांनी ऐकावं, ही खरी उपदेशाची आणि शब्दाची गमक आहे. मुक्ताबाईंची उंची या अभंगात आहे. या अभंगाला ताटीचे अभंग असं म्हणतात. त्याचा थोडा थोडा क्रमाक्रमाने मी विस्तार करेल. आधी या अभंगाचा भाव तुम्हाला सांगतो. या अभंगाला नाव नाही, हे अभंग ताटीचे आहेत. या अभंगाची भाषा सगळी ब्रह्मपदाची. एकच सूत्र सगळ्या अभंगात गोवलेलं आहे आणि ते सूत्र आहे विश्वपट ब्रह्मदोरा. या सूत्रावर आधारित हे सगळेच्या सगळे अभंग आहेत. या अभंगामध्ये एकच प्रक्रिया आहे. ताटीच्या अभंगावर बोलताना ज्ञानोबरायाचं चरित्र 2-4 दिवस सांगता येईल, पण ताटीच्या अभंगातली एक प्रक्रिया 7 दिवस सांगायची म्हटल्यावर ती जड आहे. आणि तेवढ्या उंचीचा श्रोताही लागतो आणि तेवढ्या उंचीचा वक्ताही लागतो. जसं श्रीमद भागवत सांगायला विद्वानच लागतो, अलीकडे लागत नाही, तो भाग वेगळा आहे. पण भागवत सांगायला विद्वान लागतो असं माझं वैयक्तिक मत नाही, कारण मी जेही बोलतो ते बिना प्रमाणाचं नाही बोलत. भोबदेव पंडित हा रामदेव रायाच्या काळातले विद्वान पंडित होऊन गेले. ते भोबदेव पंडित म्हणतात, वेदम पुराणम काव्यम च प्रभुमित्र प्रियावचहा बोधयंते प्रिय पाहुयीन भागवत पुन्हा. भागवत ते ताप आल्यावर मोजतात त्याला काय म्हणतात? थर्मामीटर. तसं वक्त्याला थर्मामीटर लावायचं असेल तर त्याच्या पुढे भागवत द्या आणि मग तुम्हाला 5-6 दिवसात कळेल. आता ते भागतंय चाललंय म्हणून ठीक आहे, नाही तर भागवत हा फार कठीण ग्रंथ आहे. त्याची सुरुवात ब्रह्मसूत्रातून आहे. जन्माद्यशयतः हे ब्रह्मसूत्रातलं दुसरं सूत्र आहे त्याच्यात, आणि त्या ब्रह्मसूत्राच्या दुसऱ्या सूत्राने भागवताची जशी ही झाली सुरुवात झाली, तसा मला असं वाटतंय पुराणांमध्ये श्रेष्ठ पुराण भागवत पुराण आहे. ज्याला स्पर्श केला की ते वक्त्याला थर्मामीटर लावतं. तसं संप्रदायाच्या वाङ्मयाच्या दृष्टीने जर विचार केला तर मुक्ताबाई महाराजांचं वाङ्मय हे ज्ञानी असणाऱ्या लोकांना लावलेलं थर्मामीटर आहे. तिथे कळतो की हा म्हणजे निभून नेतात की न्याय देतात. हे अभंग ज्ञानोबरायचे अभंग, मुक्ताबाई महाराजांचे अभंग, हे अभंग घेणं म्हणजे एक मोठं धाडस आहे. तसं कोणी करू नये
ते घेण्याचं, पण मी केलंय. शिवधनुष्य पेलवणे इतकं कठीण काम आहे ते. या अभंगात मुक्ताबाई महाराज ज्ञानोबरांना उपदेश करतात. बरं, गंमत अशी आहे, ज्ञानोबरांना उपदेशाची गरज पडावी का, प्रश्नच आहे. थोडं ज्ञानोबराच्या संबंधाने आपण चिंतन करू. पण ज्ञानोबरांना उपदेश करताना असताना पहिले सांगितलं, म्हटले तुम्ही कशा योगी आहात. योगी कसा असतो, एकतर जगाच्या प्रतिक्रिया ज्याच्या अंतःकरणावर उमटत नाहीत तो योगी आहे. जगाच्या झालेल्या प्रतिक्रिया, जगाच्या दिलेल्या प्रतिक्रिया जर अंतःकरणात उमटत नसतील तर याचा अर्थ असा आहे तुमचं अंतःकरण पवित्र आहे. आणि असा पवित्र अंतःकरणाचा जो असतो त्याला योगी असं म्हणतात. तो कसा आहे, पवित्र मनाचा आहे. त्याचं बाह्य लक्षण काय आहे तर म्हटले साहे अपराध जनाचा. तो जगाचे अपराध सहन करण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. ज्यांच्या संबंधाने हा आपण कार्यक्रम ठेवला, प्रगट दिन महोत्सव, गजानन महाराजांना योगी गजानन असं म्हणतात. साहे अपराध जनाचा थोडंसं सांगेल, पुढे जाईल, कारण मी हा त्या निमित्तानंच घेतलेला अभंग आहे. थोडंसं सांगतो. काही शेगावातले मुलं गजानन महाराजांना मारायला निघाली ऊसाने. तर ऊसाचा मार कसा लागते ही ऊसाच्या गावातल्याला माहित, संत्राच्या गावातल्याला काय माहित. पण ऊसाचा मार बराच लागते. त्याच्यात नवीन एक ऊस आला, तो लय कडक आहे, भितळावर फुटत नाही. तसा ऊस जर पाठीवर फुटला तर कसं वाटेल, म्हणजे काय म्हणावं, कसं कसं वाटते आणि गारगार वाटते असं म्हणावं का. पण एवढे ऊस मारल्यानंतरही तुम्ही थकले असाल म्हणून त्यांना रस काढून देतायत, तो योगी आहे. मार सहन करणे हे योग्याचं लक्षण नाही. मारल्यानंतरही ते थकले याची जाणीव अंतःकरणाला होणे हे योग्याचं लक्षण आहे. विश्व जर रागाने वन्ही म्हणजे अग्नी झालं. आता व्याख्या बदलवली. पहिल्या चरणात योगी म्हटलं, दुसऱ्या चरणामध्ये संती सुखे व्हावे पाणी. आता संज्ञा बदलून दिली. संत कसे असतात, विश्व जर रागाने अग्नी झालं तर संतांनी सुखाने पाणी व्हावं. संत म्हणूनच आणखी खालच्या चरणात उपदेश केला. शब्दाच्या शस्त्राने जर क्लेश झाला तर संतांनी तो उपदेश मानावा. शेवटी ज्ञानाच्या भूमिकेवर आरूढ झाल्यानंतर रुसायचं कोणी कोणावर, रुसवे फुगवे प्रकृतीभेद हे तिथपर्यंत आहेत जोपर्यंत मनुष्याला ब्रह्मज्ञान होत नाही. एकदा ब्रह्मज्ञान झालं रे झालं की मग जगातले रुसवे फुगवे संपून जातात. मुक्ताबाई महाराज म्हणतात, कोणावर रुसायचंय, खरा विचार जर केला तर हे विश्व नावाचं एक वस्त्र आहे. वस्त्र कशाला म्हणतात, ज्यात आडवे आणि उभे धागे आहेत त्याला वस्त्र म्हणतात. वस्त्र म्हणजे काय, आता त्याच्यात प्रकार आहेत. कोशाचं वस्त्र, खादीचं वस्त्र, तुमचं लिलनचं वस्त्र. हा कापड जो तयार होते हा गवतापासून तयार होते. हा लिनन नावाचा कापड गवतापासून तयार होते. तर असे अनेक प्रकारचे वस्त्र आहेत. पण त्याचा अंगीभूत विचार जर केला तर एक आडवा धागा आणि एक उभा धागा आहे, त्याचं वस्त्र तयार होतं. तसं ही विश्व नावाचं जे वस्त्र तयार झालं यात एक ब्रह्म नावाचा उभा धागा आहे आणि ब्रह्म नावाचा आडवा धागा आहे. अशा ब्रह्म नावाच्या उभ्या आणि आडव्या धाग्याने जे वस्त्र तयार झालं त्या वस्त्राचं नाव आहे विश्व. आणि या जगात जर ओतपोत ब्रह्म भरलेलं असेल, म्हणजे द्वेष करतो तोही परब्रह्मच असेल, द्वेष सहन करतो तोही परब्रह्मच असेल, तर मग पुढच्याने द्वेष केला ते परब्रह्मच आहे, मीही परब्रह्मच आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी ब्रह्मच आहे. दोघात चाललेला खेळ हा ब्रह्मसंवाद आहे. तर मग रुसायचं कोणी कोणावर हा प्रश्न आहे. अशा अर्थाचा अभंग सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह समर्थ सद्गुरू गजानन महाराजांच्या पावन दरबारामध्ये त्यांच्याच प्रागट्याचा हा उत्सव आहे. मला असं वाटतं पुण्यतिथीचं भाग्य हे संतांना लाभलं आणि प्रागट्याचं भाग्य हे देवाला लाभलं. प्रगट होत असतात परमात्मा. भय प्रगट कृपाला
दीनदयाला कौसल्या हितकारी. परमात्मा प्रगट होत असतो. अयोनी संभव नाही काही श्रम, नामयाचा स्वामी प्रगट झाला. ईश्वर प्रगट होत असतो. भागवतातही तसे शब्द आहेत. नंदस्य आत्मज उत्पन्न जाता लादू महामना. भगवान काय झाले? उत्पन्न झाले, आनंद उत्पन्न झाला. पण देवाला जे भाग्य लागलं तर संत मांदियाळीमध्ये ते भाग्य केवळ गजानन महाराजांना लाभलं. त्यानंतर कित्येक लोकांनी विदेही संतांच्या प्रागट्याचे सोहळे लिहिले, त्याला महत्व नाही. सुमीनं केलं की गोमी करत असते. नियम काय? पहिले या मावश्या रोड बँड पुढे नाचत नव्हत्या. नाचत होत्या काय? यायच्यातली एक सुमी आली आणि त्या सुमीनं नाच घ घुमा नाच घ घुमा करता थोडंसं तिनं नाचाचा प्रयत्न केला. यायला वाटलं झाली सूट, मग सुमीनं केलं, गोमी निघाली. आता म्हणजे त्याच्यानंतर कोणी केलं याला व्हॅल्यू नाही, पण पहिले काय आहे त्याला महत्व आहे. मग पहिलं प्रागट्य कोणाचं आहे तर ते गजानन महाराजांचं. गजानन महाराजांचं प्रागट्य म्हणजे गजानन महाराज संतांच्या मांदियाळीतून उठले आणि भगवंताच्या मांदियाळीत जाऊन बसले. आणि किती उपकार आहेत विदर्भ प्रांतावर. गजानन महाराजांचे मोठे उपकार आहेत. गावोगावचे हरिपाठ गजानन महाराजांच्या कृपेने चालू आहेत. बघा, ज्या महापुरुषाने अंगावर एक कपडा घातला नाही त्याच्या नावावर हजारो लोक आज कपडे घालतात. ज्या महापुरुषाला उष्ट अन्न खावं लागलं त्याच्या नावाने किती लोक आज जीवन जातात. ज्या महापुरुषाने कधी शाळेत प्रवेश केला नसेल त्यांच्या नावावर कित्येक मुलं शिकून जातात. हे सगळं वैभव पाहिलं. कोरोनाच्या काळात झालेली या विदर्भाला ती मदत, लोकांना झालेली मदत, आजारी लोकांना झालेली मदत, ही केवळ गजानन महाराजांची कृपा होती. गावागावातला टाळ वाचतोय त्याच्या पाठीमागे गजानन महाराजांची कृपा आहे. पुढचं बोलतो, विदर्भामध्ये जो आज हयात परमार्थ आहे त्याला प्रोत्साहन, त्याला आधार जर कोणाचा असेल तर गजानन महाराजांचा आहे. अजून एक वाक्य बोलतो, आजही आमच्या अंतःकरणात भगवंताबद्दल श्रद्धा आहे, भगवान आहे याची जाणीव आहे. आणि आम्ही शेगावला जात असेल आणि आमचं हृदय अजूनही भक्तीने ओतप्रोत असेल तर मला असं वाटतं हेही या विदर्भ प्रांतावर गजानन महाराजांची. मी असं काय म्हणतो, इथून 30 वर्षाच्या अगोदर एक शिकलेला वर्ग होता. हा वर्ग नास्तिकतेकडे जास्त प्रवृत्त होता. कालांतराने ते इकडे आले. हे सौभाग्य म्हणाव त्यांचं की दुर्भाग्य म्हणाव हे त्यांचं, त्यांनी ठरवायचं. देव न मानणारी माणसं गजानन महाराजांच्या कृपेने मंदिरात यायला लागली. नाही तर गंमत अशी होती की देव, देश, धर्म निरपेक्षतेच्या नावाखाली धर्मनिरपेक्षतेच्या गप्पा करणारी ही शिकलेली मंडळी, यांना असं वाटायचं हे म्हणजे बुवाबाजी आहे, हे म्हणजे सोंग आहे, याने समाजाचं काय होणार आहे. अरे मंदिरं बांधून काय माणसं सुधरत असतात, गरिबी जात असते काय, लोकांना रोजगार द्या, हे अशा आवाज आहेत. तेच मला एका जणाने विचारलं, मंदिर बांधून रोजगार मिळतो का, मंदिर काय भाकर देते का. म्हणलं सोपं आहे, तू उभा तर आहे मंदिराच्या पुढे, नाही तुला खाऊ घातलं तर माझं नाव बदल. कित्येक लोक खाऊन जातात. अरे मंदिरांनी खूप काही दिलं, जे देत नाहीत त्यांच्यावर बोलण्याची आपल्या लोकांची ताकद नाही. जे देतात करतात त्यांना बोलतात. मग ते तिथून रटारटाय चाललेलं. पण एक दिवस गजानन महाराजांनी जसं ठाम सांगितलं, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीचं अंतर पाडू नका. या न्यायाने काही दुखलेले खुपलेले लोक तिकडे जायला लागले आणि त्यांना झालेला त्यांच्या जीवनातला बदल आणि बाबाचा साक्षात्कार असं करता करता एक, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, आज परिस्थिती अशी आहे, भलेही त्यांच्या गळ्यात माळ नसेल एखाद्या वेळेला, पण ते शेगावचे वारकरी आहेत. ही कृपा गजानन महाराजांची. आणि त्या गजानन महाराजांचा उत्सव आहे भागवत कथा. हो, भागवत कथाच ना. आणि चालू असलेली श्रीमद भागवत कथा आमचे परममित्र परमादरणीय परमस्नेही विजयदादा गवडी महाराज यांच्या श्रीमुखातून तुम्ही भागवत ऐकतात. अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व. महाराष्ट्रातलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काशी, हरिद्वार, ऋषिकेश या ठिकाणी राहून आपलं आध्यात्मिक शिक्षण पूर्ण करून ते आपल्या प्रांतात परत आले. आणि विद्वानाची गरज आहे. असं आहे, तुम्ही धनवान कितीही व्हा
फार तर तुम्हाला तुमच्या गावात विचारतील, किती व्हा. सूत्रच आहे, स्वदेशी पूज्यते राजा. राजाची पूजा फक्त त्याच्याच देशात होईल. पण विद्वान हे असं व्यक्तिमत्व आहे, जग ज्याची पूजा करतो तो विद्वान. विद्वानाची पूजा जग करत असतं. विद्वान सर्वत्र पूज्यते. एक महाराष्ट्रातलं एक असं सुंदर नाव की ज्या नावाने आपल्या विद्वत्तेने एक आपला ठसा उमटवला, ते आमचे विजय बाबा, ज्यांच्या अमृतमय वाणीतून आपण ही कथा ऐकता आहात. आजचा दुसरा दिवस आहे. मी दुसराच दिवस आहे असं म्हणेन, कारण आजचा आपल्या इकडे पद्धत आहे, माणसं म्हणतात आज 2 नंबरची सेवा. नाही, परमार्थात 2 नंबर नाही, सगळं 1 नंबरच आहे. म्हणून मी दुसरा दिवस म्हणलं. नाही तर मला म्हणता आलं असतं सप्ताहातली 2 नंबरची सेवा माझ्याकडे आली. पण 2 नंबर नाही, मग 1च नंबर आणि दुसरा दिवस. एक पहिला दिवस, आजचा दुसरा दिवस. इथं येण्याचं सौभाग्य ज्यांच्यामुळं प्राप्त झालं ते आपल्या परिसराचे, या परिसराचं भाग्य परमार्थामध्ये अग्रगण्य असलेले आमचे मडसे महाराज, त्यांच्यामुळे येथे येण्याचा योग आला. आणि त्या अनुषंगाने आणि ट्रस्टी, पहिला फोन तर तुमचाच झाला ना राजू. माय असं आहे, माया ओळखीचं नाही राहत कोणी, माया मोठा घोरून. आणि दिवसभर ज्यांनी मला निघालो तेव्हापासून कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, कुठपर्यंत आले, ते गुल्लाने दादा त्यांचा एक माझ्याकडं कॉन्टॅक्ट होता. बाकीची मंडळी ज्ञात अज्ञात सगळेच आहेत. याचा अर्थ असा नाही की माझं तुमच्याबद्दल प्रेम नाही, तितकंच प्रेम आहे. या सगळ्यांबद्दल आहे, तितकंच आहे. फरक काय आहे, मला नाव नाहीत माहीत म्हणून. हा, तेवढीच अडचण आहे. या सगळ्यांच्या, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, प्रेमाने हा सगळा कार्यक्रम पुढे चाललाय. आजचा दुसरा दिवस आहे. सज्जन हो, मुक्ताबाई महाराजांचा हा अभंग आहे, ज्ञानोबांना उपदेश करणारा. ज्ञानोबांना उपदेश करण्याची गरज पडू शकते काय, हा पहिला प्रश्न आहे. मी एक एक प्रश्न उपस्थित करतो आणि त्याचे उत्तर देतो, पुढे चालतो. ज्ञानोबांच्या स्थितीचा विचार केला तर संत महात्मे म्हणतात, ऐक गा ज्ञानमूर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती. किंवा प्रत्यक्षात जे उपजल्याबरोबर ज्ञानी म्हणून जन्माला आले ती ज्ञानोबर आहे. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी चांग देव. ज्ञानोबरायांच्या भाषेत बोलायचं जर झालं तर ज्ञानोबराय म्हणतात, मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट पुठे, सूर्य आधी प्रगटे प्रकाश जैसा. सकाळी उठणारे जे लोक आहेत, मी पोरांना अजिबात विचारणार नाही, मुलांना यासाठी विचारणार नाही, त्यांच्या डोक्यावर टेन्शन लय आहे. टेन्शन कशाचं आहे, त्यांना रात्री ऑनलाईन राहावं लागतं त्याचं टेन्शन आहे, पुन्हा शाळा कॉलेजला जावं लागतं त्याचं टेन्शन आहे. जो ऑनलाईन आहे त्यानं मला ब्लॉक करून केलं याचं लय टेन्शन आहे. पण त्यांना मी विचारणार नाही. त्यांचा सकाळी उठण्याचा काही दूरपर्यंत संबंध नाही. तुम्हाला घरावर तुमचा एक फायदा झाला की तुम्हाला आता घरावर वॉचमन ठेवायची गरज पडणार नाही, कारण हे कोंबडं जागच आहे. ते कोंबडं तरी ब्रह्ममुहूर्तावर बाग देते, हे कोंबडं रातभर जागच आहे, फक्त बाग नाही देत, त्याचा प्रकाश पडत राहतो. लेकरं असे भारी निघाले. म्हणलं, एकाची आई मला म्हणे आमचा मुलगा यावर्षी नंबर काढते पहिला, 10वीत होतो ते. म्हणलं काढन बा, पण म्हणलं कारण काय नंबर काढायला? म्हणे रात्री पाहतो म्हणे मी त्याच्या खोलीत, त्याच्या पुस्तकात उजिडत दिसते. म्हणलं सत्यानाश, अरे पुस्तकात मोबाईल ठेवून पहिला नंबर येत असते का? म्हणून मी त्यांना विचारणार नाही. पण अलीकडं 40-50च्या पुढे गेलेले माणसं सकाळी उठतात. ते सकाळी यासाठी उठत नाहीत, ते यासाठी उठतात की आपलं पोट लय मोठं झालं, सकाळी उठल्यावर आज जाते असं रामदेव बाबा सांगत होते म्हणून. मग ही सगळी मंडळी आपली सकाळी उठतात, मग योगा करतात, योगा करून तिथं रस्त्यावर हसतात, हा 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 हा, तेच ठरलेला कार्यक्रम असतो. हे सगळी मंडळी सकाळी उठणारी. त्या सगळ्या मंडळींना मी विचारतो, सूर्य आधी काय येतं? चालं, कीर्तनही झालं आपलं, सगळंच झालं. अरे ओवी सांगितलं ना मी पहिलेच, प्रकाश येतो सगळ्या आधी. सूर्य आधी प्रगटे प्रकाश जैसा. सूर्य येण्याची जाणीव प्रकाश करून देतो. सूर्य जर 6 वाजता निघत असेल तर त्याचा प्रकाश 5 वाजता येतो. त्याला प्रत्येक भागाभागात वेगळं वेगळं नाव आहे. तुमच्या भागात काय नाव आहे त्याला सकाळच्या प्रकाशाला?
लाली म्हणतात काय, पुस्तकातलं नका सांगू, गावातलं सांगा. उजळलं म्हणतात, तांबडं फुटलं, असं त्याला म्हणतात तांबडं फुटलं. तर ते सकाळी जे उजळतं ते याच्यासाठी उजळतं की ते सूर्य येणार आता हे सांगायला येतं. तसं ज्ञानी पुरुष या जगात येण्याच्या अगोदर ज्ञानी येणार आहे हे सांगायला ज्ञान येतं. त्यातले एक ज्ञानोबा आहे. म्हणजे या जगात ज्ञानोबा नंतर आले, पण ज्ञानोबाची हजेरी लावायला त्यांचं ज्ञान पहिले आलं. म्हणून उपजताचे ज्ञानी. आता जे उपजता ज्ञानी आहेत त्यांना काही सांगायची गरज आहे. बरं, ज्ञानोबांना काय कळतं असं जर कोणी म्हणेल, तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो जे प्रपंचातलेच आहेत. त्यांनाही प्रपंचातल्या ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टी ज्ञानोबांनी 16व्या वर्षी आम्हाला सांगावं. म्हणजे आयुष्याची तरी प्रगल्भता किती असली पाहिजे सांगा. किती सांगावं. म्हणजे काही काही शब्द तर आपल्याला माहित नाही. ज्ञानोबा म्हणतात ना तरी दरवी जैसी रिगोनी ना नारसी रसस्वादनासी नेनेची ना. म्हणजे ज्ञानोबाची उभी आहे. तुम्हाला माहित आहे दरवी कशाला म्हणतात? दरवी तुम्हाला विचारलं, यायला नाही यायचा दरवीशी काय संबंध? तुम्हाला विचारलं मी, दरवी कशाला म्हणतात? दरवी म्हणतात चमच्याला. चमचा. हा, चमचा कोण? ज्या पातेल्यात असतो त्या पातेल्यालाच खाली करतो त्याचं नाव चमचा. चमच्याचा गुणधर्म काय आहे? म्हणजे मी चमच्याला सांगतो का तू ज्या पातेल्यात आहे ते पातेलं भरलेलं असतं, पण एक दिवस असा येतो तो चमचा ते पातेलं खाली करतो. आतापर्यंत कितीतरी चमच्यानी भरलेले पातेले खाली गेले. पातेल्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर चमच्याने केला. पण भरलं पातेलं आहे बिना चमच्याचं आहे असं कधी होत नाही. त्या चमच्याला नाव आहे दरवी. किती सखोल बारीक गोष्ट. आणि सांगितलं ती सगळ्या रसात राहते. म्हणजे वरणातही तेच आहे, वांग्यातही तेच आहे. आपल्या नशिबी वांगच. दुसरी भाजी काय बाजारात बंद झाल्या का काय समजायला का लोकांनी पेरणं बंद केल्या का. उत्तर प्रदेशात गेलो तर उत्तर प्रदेशातल्या साधू संतांचा थाट पाहिला तर असं वाटतं का यायचं बरं आहे. महाराष्ट्रातला साधू सगळ्यात परिश्रम करणार आहे, सगळ्यात जास्त. महिना 2-2 महिने झोप नसते. उभं राहणं होत नाही. आता पाया आताच थकून गेले. किती उभं राहणार आहे माणूस? 6-6, 7-7 घंट्याचे प्रवास, दिवसभराची कथा, रात्री जायला 2-3 वाजणार, सकाळी 6 वाजता उठून रेडी व्हावं लागतं. न झोपीत असलं तर दुसरं कोणीतरी दार ठोकाले झोपले काय काही नाही बा मी तसा झालो होतो असे भेटतात. पण त्याची सोय काय आहे महाराज? काहीच नाही, काहीच नाही. एखाद्या महाराजांचं म्हणणं ना काय राजो त्या चपात्या थोडं पातळ करायला लावा तर मध्येच एखादा माणूस सुटते. घरी भेटते काय असं? मग आम्ही काय घरी म्हणजे भुई फुकूनच मरेल आहो का रोज निघाले का झोई खांद्याचाच आहे बिस्मिल्लाह माले को डाल देऊ जोली मी असं काही आहे का? निरा बर्बाद व्हायला आम्ही फिटेल आहो. कठीणच आहे ना. ती झोईवाले येतात ना. एक दिवस मीच दिसलो त्याला, खाली आलो तर त्यानं मार झाडणं काढलं. म्या म्हणलं म्या लय जण याचे झाडले, तू मला नको झाडू. इकडे उठ. ते झाडण्यान झुडण्यान काय होणार आहे? तो चमचा सगळ्या रसात फिरते, पण तो कुठल्याच रसाशी रसरूप होत नाही. हे चमच्याचं महत्व गृहिणीच्या भाषेत समजून सांगणारे ज्ञानोबा आहे. अजून किती खाली समजून सांग. बरं, मी म्हणतो आताच्या मुलींना जे कळत नाही ते ज्ञानोबांनी सांगावं. तरी ते म्हणते बाई काय आहे ज्ञानेश्वरीत? तू नको हात लो बा. एवढा जबर प्रश्न पडणाऱ्या माणसाचा विषयच नाही ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीत ज्ञानोबांनी काय काय सांगून ठेवा महाराज. ते म्हणतात 5वीची या राती ला विजय अखंड ज्योती सांगा. नवीन लोकांना माहितही नाही म्हणलंय ज्ञानोबांनी. हो, मला नवल वाटते राजो, आपण एवढं शिकलो, बिलबिल झालो शिकून, आपल्या डिग्र्या ऐकल्या का आपल्याला चक्कर येते. हो, त्या दिवशी का पुरण शाळेचं नाव सांगितलं मला. कोण्या शाळेत शिकतो? थांब रे, दम घे मला समजीन असं सांग. एवढे शिकलो आपण. लोक जे कुंद व्हायलात म्हणलं शिकून, लोक कुंद का ते शिक्षण झाल्यावरही त्या शिक्षणाच्या घोकात आहे, त्याला काय फळात दिसते का काय सांग.
पण एवढ्या शिकलेल्या माणसांनाही जीवनाचे नीतिमूल्य कळले नाहीत. ते चुकलेले नीतिमूल्य ज्या लेकराने 16व्या वर्षी सांगावे ते ज्ञानोबराय माऊली आहेत. माय म्हणतात त्यांना. 5वीच्या दिवसाला रात्रभर दिवा लावावा लागतो. नवीन लोकांना नाही माहित. सावित्री येते म्हणते लिहायला, मस्तकावर लिहून जाते. ब्रह्मदेव येत असतात, त्याचं नाव आहे विधाता. तो खोपडीवर लिहून जाते. आपल्या या खोपडीवर लिहिलंय आपण कोणाचे आंबे चोरीन, कोणाचे पैसे खाऊ, कोणाच्या गाडीत बसू, कोणाचं कापतं काढू, सगळं लिहिलं आहे त्यांनी. आपण लोकल किती म्हणलं माझ्यासारखा सज्जन माणूस नाही. ब्रह्मदेव 4 तोंडानं आज तशी हो बापा रे लहान डेंजर आहे लोक. और मल तर भेबा कमीत कमी. तो ब्रह्मदेव लिहायला येतो हे ज्ञानोबरांनी सांगावं. ज्ञानोबरांनी काय काय नाही सांगितलं राजू. भौतिक जगतातलं सांगितलं, खगोल विगोल भूगोलातलं सांगितलं. ज्या वेळेला दुर्बीण नावाची व्यवस्था नव्हती त्यावेळेला ज्ञानोबराय म्हणतात, जो ग्रहा माझी इंगड तया ते म्हणती मंगळ. त्या 9 ग्रहामध्ये मंगळ नावाचा जो ग्रह आहे तो ग्रह लाल आहे दिसायला. हे आपल्याला कधी समजलं? आत्ता स्वातंत्र्यानंतर जे भूगोलाचे पुस्तकं झाले. पृथ्वी गोल आहे हे कधी कळलं आपल्याला? शाळेत गेल्यावर नाही. तुम्ही बरोबर. आपलं कसं आहे, आपला मेंदूच बंद आहे तर काय करावं त्याला? मंदिर बिंदिरात गेलं पाहिजे. मंदिरामध्ये 2000-2500 वर्षाच्या अगोदरचे जे मंदिर आहेत त्या मंदिरावर कोरलेल्या वरा भगवंताच्या मूर्त्या आहेत. आणि त्या वरा भगवंताच्या दाळेवर जी पृथ्वी दाखवली ती गोल दाखवली. गोल कधी सांगितलं? 2500 वर्षाच्या अगोदर. हालाकी त्यावेळेला तोपर्यंत पृथ्वी गोल आहे का चपटी आहे हे दिसण्याचं कुठलं माध्यम नव्हतं. तरी देखील त्यांनी त्याचा शोध लावला. काय प्रगत लोक असतील. तुमच्या माहितीसाठी सांगू, एक नकाशा आहे काढलेला सोरटी सोमनाथच्या मंदिरावर आणि तिथे एक श्लोक लिहिलेला आहे. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे का या टोकापासून त्या टोकापर्यंत समुद्रात गेल्यानंतर एकही भूखंड लागत नाही. तुम्ही सरळ प्रवास करू शकता. काही संशोधन आहे. आणि आपल्या लोकांचं चाललंय पोतीत काय आहे, पोतीत काय, पोतीत ये, पोतीतलं जो ये पोतीलाही पुढे होती आपल्याला समजली नाही. आपण बसलो दुसरंच पायात. पृथ्वी गोल आहे 5500 वर्षाच्या अगोदर. एक कर्नाटकमध्ये हम्पी वगैरेला गेले, तिथे एक मंदिर आहे देवीचं. त्याच्या पाठीमागं विमान बनवण्याचा एक शिलालेख लिहिलेला आहे आणि तो 5000 वर्षाच्या आधीच आहे. पण त्याच्या खाली पुन्हा एक श्लोक आहे का ह्या गोष्टी बनवण्यापुरत्या बऱ्या आहेत. आकाशाची शांती गेली का मनुष्याच्या जीवनातली शांती जाईल. आणि खाली ते लिहितात, मनुष्याच्या जीवनात प्रगतीपेक्षा शांतीची जास्त गरज आहे. तुम्हाला काय वाटते? शांतीची गरज नसती तर आपण पोरीचं नाव ठेवलं असतं का? शांती, शांतीची गरज आहे म्हणूनच नाव ठेवलं की नाही. म्हणजे ही इथपर्यंत प्रगत. ज्ञानोबरांनी तेव्हा सांगितलं की हा जो मंगळ नावाचा ग्रह आहे गड्या हा लाल आहे. अजून काय सांगावं? ही प्रोजेक्टरची कल्पना पहिली ज्ञानोबरायची. सोमायेचे करून ही आळवस्त्र आपण एकला हलवी सूत्र वरी नटवी छायाचित्र 84 लक्ष. घड्याळ ज्ञानोबरांनी पहिले सांगितले. ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा ते सांगणारे ज्ञानोबराय. मग अशा ज्ञानी माणसाला उपदेशाची गरज पडू शकते का? कारण ज्ञानोबरांना नुसतं ज्ञानी म्हणत नाहीत. ज्ञानोबरांना ज्ञानी यांचे राजे म्हणतात. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज, गुरु महाराज, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज. ज्ञानदेव तुम्हारे मनती ज्ञानदेव तुम्हारे माझा
राजे आहेत ते. आणि ज्ञानी यांच्या राजाला उपदेश करण्याचं काम पडते का, माझा पहिला प्रश्न आहे. मी इथपर्यंत का सांगितलंय, ज्ञानोबरांचं मोठेपण आहे. हे मोठेपण आहे असं म्हटलं. मी तुम्हाला सामान्य भाषेत सांगू का, वैचारिक क्रांतीचे जनक मानत असतो मी ज्ञानोबरांना. हा, तुम्हाला भौतिक जगतातल्या क्रांत्या कित्येक लोकांनी केली असेल. त्यात मग कोणी हरित क्रांती केली असेल, कोणी शिक्षणाची क्रांती केली असेल, कोणी अमुक क्रांती केली असेल, कोणी तमुक क्रांती केली असेल. पण वैचारिक परिवर्तनाची, माणसाला माणूस पण देण्याची विचारधारेची क्रांती जर महाराष्ट्रातल्या मातीत कोणी केली असेल तर त्या पहिल्या क्रांतीचे जनक ज्ञानोबा आहेत. ज्ञानोबरायांना 18 पगड समाजातल्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यातलेच अधिनायक त्यांना सुपूर्त करून सगळ्या समाजाला वारकरी बनवण्याचं श्रेय ज्ञानोबरायला जातं. आणि 18 पगड जातीला इथून पंढरपूरपर्यंतचा प्रवास आणि माणसाला माणूस घडवण्याचा पहिला कारखाना महाराष्ट्रात लागला आणि त्याचे जनक ज्ञानोबा आहेत. सगळी ज्ञान वैचारिक क्रांती आहे. भौतिक जगतातल्या क्रांतीने क्रांती होत नसते. घर बांधून किती बांधसान, बंगले बांधल्यावर किती बांधाल, शेवटी कुठेतरी स्थिर व्हावं लागते. आणि स्थिरता हीच खऱ्या अर्थाने वैचारिक प्रगल्भता आहे. आणि ते शिकवण्याचं काम ज्ञानोबरांनी केलं. म्हणून ते ज्ञानी यांचे राजे आहेत. ज्ञानी नाम अग्रगण्यम, त्यांचं नाव ज्ञानदेव आहे. बरं, नावातही मोठा पावर आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवाची होतो अखंडी बदली देतो, वासुदेवाची होतो अखंडी बदली देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्यांच्या नावाची ही शक्ती आहे, जे ज्ञानी आहेत, अशा पुरुषाला उपदेशाची गरज आहे का? तर 2 उत्तर देतो मी तुम्हाला. त्यातलं पहिलं उत्तर असं आहे, मोठ्याचं दिवाळं हे मोठं असते. बुवा म्हणायची, मोठ्याचं दिवाळं कसं असते? मोठं असते. तुमचं 2 एकराचं सोयाबीन आहे आणि पाणी आलं नाही, किती बुडल? ज्याचं 400 एकराचं आहे त्याचं, लोक म्हणतात बुवा त्याला तुझं 400 एकराचं सोयाबीन होतं, घाटा आल्यावर दोरत पाहावं लागते, बारीकवाला निंबात झाड, त्याचा तोटा मोठा आहे. ज्ञानोबराय मोठे आहेत पण दिवाळही मोठा आहे. दुसरं उत्तर असं आहे, ज्ञानोबरायांचं जीवन हे संघर्षाने भरलेलं जीवन आहे. आणि संघर्षामध्ये उद्विग्न होण्याची जास्त भीती असते. संघर्षात जे माणसं उद्विग्न होत नाहीत, खऱ्या अर्थाने तीच माणसं नंतर पूजनीय होतात. पण जेव्हा जेव्हा मनुष्याला संघर्ष येतो तेव्हा तेव्हा मात्र मनुष्य हरून जातो. संघर्षाच्या वेळेला एक तर माणसं हातात शस्त्र तरी उचलत असतात, नाही तर पलायनवादी तरी होत असतात. ज्ञानोबरायन आणि त्यांच्या भावंडावर झालेला आघात हा त्या काळचा तो त्यांचा पुरुषार्थ आहे. त्याच्यावर रडण्याचं काही कारण नाही, कारण ज्यांनी ते भोगलं त्यांनी सुद्धा ते कधी लोकांना चगळून सांगितलं नाही. ज्ञानोबरायचा पुरुषार्थ आहे तो. पण हे सगळं जीवन जगत असताना आपल्या अवतीभोवती जी आपली छोटी मंडळी आहे यांच्या मनाच्या स्थितीचा वेध लागला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपल्या घरातली बायको सुखी आहे का दुखी आहे ते तोंडाने सांगणार नाही, पण आपल्याला वेध घेता आला पाहिजे ती सुखी आहे का दुखी आहे, तो चांगला नवरा आहे. वेध लागला पाहिजे, ती नाही सांगणार. भगवान गोपालकृष्ण एक दिवस बसलो, त्यांना असं वाटलं की लेका रुक्मिणी आणली तेव्हापासून बायकाच बायका, 16,108 बायका, म्हणजे काय कल्पना करू शकत नाही. मला एक जण म्हणला की सरकारने बदल केला, घरचीची इच्छा असली तर दुसरी करता येते. म्हणलं हा उद्योग तू आज स्वतःच्या भरोशावर कर, सरकारच्या भरोशावर नको करू. सरकारचं काय ते काही बी सांगेल, तुझ्या भरोशावर पाय काय तर तू दुसरी करून आणशील आणि घरी जर ठोमरा झाल्यावर काय करशील?
कोण्या बैला पुढं टाकावा? 16,108 बायका केल्या. बरं केलं तर पहिलीला विचारलं नाही मी लग्न करायला चाललो म्हणून, पण एक दिवस सहज वाटलं की हे सुखी तर असेल ना. मग देवाने तिच्या अंतःकरणाचा ठाव घेतला. तिला विचारलं, रुक्मिणी, मी तर दिसायलाही सुंदर नाही, माझ्याकडे घर नाही, मी राजा होऊ शकत नाही, मला मायबाप नाहीत. कोणी म्हणते नंद यशोदेचा, कोणी म्हणते देवकी वसुदेवाचा. या सगळ्या प्रश्नाचे उत्तर फार सुंदर दिले. तेव्हा कोणी म्हणे नंद यशोदेचा, ते म्हणले असं आहे, तुम्ही कोणाचे आहात यापेक्षा जगत तुमचं आहे. की त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठला विना चाळ नाही होता, तुका म्हणे आता नाही दुसरी. बाप आणि माझी विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल विठ्ठल रखुमाई. बाप माय ना, मग जगाचे बाप जर तुम्ही असाल तर मग हे बाकीचे बाप काय शोधत काढत बसले? कोण म्हणते तुम्ही सुंदर नाही? तुम्ही सुंदरच आहात, पण कशा? जा की रही भावना जैसी प्रभू मुहूर्त देखी ती न तैसी. सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर भगवान म्हणले, एक काम कर ना, मला असं वाटते तू दुसरं लग्न करून घे. ती चक्कर येऊन खाली पडली. तेव्हा देवाला खरं वाटलं की ही माझ्याबरोबर खुश आहे. याला म्हणतात ठाव घेणे. तसं ज्ञानोबरायांना सुद्धा वाटलं की आपल्या भावंडांच्या मनस्थितीचा ठाव घेतला पाहिजे आणि त्यांच्यातली वैराग्याची उर्मी किती आहे हे कळलं पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळेला काय असते, ते म्हणतात गावची गंगान गुडघ्याला सांगा. आपण साऱ्या गावाला सांगत बसतो, घरचे म्हणतात त्याला धंदाच आहे, सांगा सांग घ्या, काय करा. हे महाराज कीर्तन करायला आणि पोट्ट घ्यायला, झुले झुले लाल दम मस्कर चाललं झुलत घराकडे. असं झाल्यावर कसं करा? मग आधी यांची मनोधारणा मनोदशा चेक केली पाहिजे. पण एक दुःखाचा असा डोंगर ज्ञानोबरांच्या लीलेत आला आणि बहुतेक आघात होतो ना, त्यातूनच माणूस निखरून निघत असतो. मला असं वाटतं एखादा डोंगर असावा आणि त्या डोंगराच्या पायथ्याला झरा असावा. पायथ्याचा झरा तसा कळणार नाही, पण अकस्मात एक अशी वीज कळकळली आणि ती वीज त्या डोंगरावर कळकळली, डोंगर चिरत नेला, दगड फुटला, सुंदर झरा बाहेर आला. मला असं म्हणायचं आहे, ज्ञानोबरांच्या जीवनावर आलेले हे दुःखाचे डोंगर आणि त्या दुःखाच्या डोंगरातून होरपळून निघालेले ज्ञानोबर आहे. पण मुक्ताबाईंसारख्या सिद्ध संतांचं दर्शन या प्रसंगात झालं, त्यांनाच झालं नाही तर वाङ्मयाच्या दृष्टीने तुम्हाला आम्हाला सगळ्यांना झालं तो प्रसंग. त्यामुळे मुक्ताबाई, सोपान काका यांची मनोदशा आजच्या स्थितीला कशी आहे हे जाणण्यासाठी ज्ञानोबरांची लीला असू शकते. दुसरा प्रश्न असा आहे की या अभंगाला ताटीचे अभंग असं म्हणतात. या अभंगाचं नाव आहे ताटी. ताटी कशाला म्हणतात? आमचे भाऊ 2-3 अर्थ सांगायचे. हा, योगीजन जेव्हा यम संयम करतात त्यावेळेला ते आपली इंद्रिय त्या यम संयमाच्या ताटीत ठेवतात असं संत म्हणतात. जया इंद्रियाची घरटी यम नियमाची ताटी. ज्यांनी यम आणि संयमाने आपले इंद्रिय त्या काठीरूपी त्या ताटीरूपी घरट्यात बांधून ठेवले म्हणजे कुंपणाला सुद्धा ताटी म्हणतात. 1 2 जेवणाच्या ताटाला सुद्धा ताटीच म्हणतात. एक अमृताची ताटी, अमृताची ओळगी, म्हणजे आपण जेवतो त्यालाही ताट म्हणतात आणि घराचा दरवाजा आहे त्यालाही ताटच म्हणतात. मुक्ताबाई महाराजांनी ताटीचा दरवाजा नाही उघडला, या देहरूपी घराच्या अंतःकरणाला जी पडलेली अज्ञानाची पडळ आहे, जी झापळ आहे, जी ताटी आहे, ती ताटी अंतःकरणाची खोलून ब्रह्मज्ञानाचा खरा प्रकाश ज्ञानोबरायांच्या अंतःकरणात ओतण्याचा ओतप्रोत प्रयत्न केला. त्याचं नाव आहे ताटी. या अभंगाला शेवटी नाव नाही. जसं ज्ञानोबराय म्हणा नामा म्हणे, तुका म्हणे, आपल्याकडे संत महात्मे त्याचं नाव असतं, असावं. नाही तर एका जनार्दनीनं लय घोळ केला. एका जनार्दनी राधा झाले कृष्ण. कधी लिहिलंय?
आता नवीन दिंडीत गाजायला लागलं बा, आपली लोक म्हणू देतात आणि कोणीचं नाव होतं रे कृष्णा, आणि कोणीचं नाव. एकटी गाल मरायला गेली तिकडे, एकटं जाव का माणसाने, इतकं रिकामा धंदा. गाथा दिला कोणीच नव्हतं रे कृष्णा, आणि कोणीच नव्हतं रे काना, आणि माझ्या मना. काय मना ध्याना, कोणी आलं त्याच्या खाली एका जनार्दनी लावायचे. अरे कुठे नाथरायांसारखे प्रगाढ पंडित, कुठे त्यांची विद्वत्ता, कुठे त्यांचे विचार गगनाला गवसणी घालणारे, कुठे त्यांचं हृदय, ज्यांनी आयुष्यभर शांतीला धारण केलं, ते नाथ महाराज कुठं. आणि कोणी उठायचं आणि त्याच्या खाली पाठीमागे एका जनार्दनी लावायचं. कसं जमलं शनी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संतांच्या पाठीमागे कोणीही संतांच्या नावाखाली जरी अभंग केला आणि किती सुंदर गायला, तरी संतांचे अनुयायी आणि भगवंताचे भक्त हे ठासून सांगतात की हा अभंग या संताचा नाही. कारण अभंग ग्वाही देऊन सांगतो, मी बाहेरचा आहे, मी तुमच्यातला नाही. हा भेसळ होऊ नये म्हणून त्यांनी नावं ठेवले पाठीमागं. बुवा हे माझं म्हणणं आहे, उद्या तुम्ही काही म्हणले तर मी म्हणलो असा, त्याला बी ताकद लागते ना. हो मी म्हणलो नाही, मग माझ्या बोलण्याचा विपर्यास केला, मला तसं म्हणायचं नव्हतं. पत्रकार लोकांनी माझं बरोबर भाषण माझं व्यवस्थित टाकलं नाही, कट करून बोलले. नाही नाही, माझे अजिबात कोणाचं मन दुख, असं म्हणायची गरज येऊ नये माणसावर. यानं फसवलं आणि त्याचं हो बोललो. महाराष्ट्रात संत आणि एक व्यक्ती अजून होऊन गेली. मी काही राजकारणातला नाही, पण मला आवर्जून सांगावं वाटतं. एक महाराष्ट्रात एक अशी व्यक्ती होऊन गेली ज्यांचं नाव तो बाळासाहेब ठाकरे. हो मी केलं म्हणणारे, एक तेवढाच माणूस पाहिला मी उभ्या महाराष्ट्रात. काही झालं तुम्ही केला, हो मीच केलं. केवढी ताकद होती. मला ते बाकीचं पुढचं काही करायचं नाही, त्यांचं ते काय आहे बाकीचं सांगायचं नाही, पण जे केलं ते ठासून सांगितलं या माणसाने. असं मी तसं नाही बोललो, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आणि तोडून मोडून मांडलं. नाही नाही, तसे आमचे संत आहेत. हो मीच बोललो. कोणाचा आक्षेप आहे का? तू का म्हणे मी बोललो, कोणाचा आक्षेप आहे का? नाही. ते बरं केलं त्यांनी, पण या अभंगाला नाव नाही. का नाही? त्याचं नेमकं कारण असं आहे, नाम तोपर्यंत या शरीराला असतं जोपर्यंत बोध होत नाही. हे शरीर आपलं वाटते त्या दिवशी ते नावही खरं वाटते, शरीरही खरं वाटते. शरीर खरं वाटते, खरं वाटलं नसतं तर धुरे बंधार कोराल गेले असते का मावशा तुम्ही? सोपं गणित आहे. एक खर गुंठा काय आहे त्याचं? शरीर खरं वाटते म्हणून हे सगळं आहे. शरीर खरं वाटते म्हणून या देहाला ठेवलेलं नावही खरं वाटतं. पण ज्या दिवशी शरीर हे मी नाही, हे शरीराला ठेवलेलं नाव आहे हे कळतं, त्या दिवशी खऱ्या अर्थाने तुम्हाला नावच शिल्लक नाही राहत. आणि या अभंगातली जी भूमिका आहे ती ज्ञानाची भूमिका असल्यामुळे एकदा तुम्ही ज्ञानाच्या भूमिकेवर गेले का तिथे रूप आणि नाम संपतं. जिथे रूप आणि नाम संपतं त्याला ज्ञान म्हणतात. मुक्ताबाई महाराज ज्ञानाच्या भूमिकेवर आरूढ आहेत, तिथे रूप आणि नाम संपलेलं आहे म्हणून या अभंगाला नाव नाही. एक उत्तर. दुसरं,